संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या आणि पारंपरिक एकमेकांचे विरोधक असलेल्या विखे थोरातांच्या लढतीमध्ये अपक्षांनी बाजी मारलेली आहे। दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना पराभूत केलेला आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपक्षाने बाजी मारली आहे। हमाल मापाडी संघामध्ये अपक्ष उमेदवार विजय झालेले आहेत। सचिन करपे अपक्ष उमेदवार म्हणून विजय झालेत। 147 पैकी तब्बल 90 मतं घेत त्यांनी हा विजय मिळवलेला आहे। थोरात आणि विखे या दोघांनी सुद्धा इथं जोरदार अशी ताकद लावलेली होती। अपक्षांनी मात्र तिथं बाजी मारलेली आहे। मतदारांनी विखे थोरात या दोघांना सुद्धा बाजूला केलेला आहे आणि त्यांनी एक हाती आपली या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। पण एक प्रकारे दोघांनाही म्हणजे विखे थोरात या दोघांनाही नाकारत अपक्षांना तिथं मतदारांनी कौल दिला। पण या अपक्षांनी आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। पण याचा फायदा हा थोरातांना होणार आहे, कारण विखेंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला होता, पण विखेंना रोखण्यात अपयश आलेलं आहे। थोरातांनी तिथं बाजी मारलेली आहे। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हरीश, नक्कीच आपण बघितलं तर थोरात गटाची सरशी होताना दिसते आहे। मात्र दुसरीकडे एक असा देखील धक्कादायक निकाल लागलाय की विखे आणि थोरात गटाला धक्का देत एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे। थोरातांनाच मानले सचिन करपे यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली होती आणि थोरातांचा उमेदवार असेल विखेंचा उमेदवार असेल याचा पराभव करत त्यांनी हमाल मापाडी गटातून विजय मिळवलेला आहे। आणि विजय मिळाल्यानंतर त्यांनी थोरात गटालाच पाठिंबा दिलाय। महाविकास आघाडीच्या सोबतच आणि थोरातांच्या सोबतच ते राहणार असल्याचं त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर अजूनही मतमोजणी सुरू आहे। आणखी 10 जागेंचा निकाल येणं बाकी आहे। यामध्ये विखे पाटील गटाला आणि थोरात गटाला किती जागा मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता काही